सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मागील सत्रात आपण मोजमापाच्या मानक एककांविषयी आणि मोजमापाच्या योग्य पद्धतींबद्दल शिकलो। आता आपण गती आणि मापन वर्ग 6वी विज्ञान या धड्यातून क्षेत्रफळ आणि आकारमानाचे मापन शिकणार आहोत। अध्ययन निष्पत्ती या सत्राच्या शेवटी तुम्हाला हे समजेल। क्षेत्रफळ मोजण्याची मानक प्रमाणित एकके, नियमित पृष्ठभागाचे क्षेत्रफळ मोजणे, अनियमित सपाट पृष्ठभागाचे क्षेत्रफळ मोजणे, आकारमान, घन पदार्थाच्या आकारमानाचे मानक एकक, मोजपात्र वापरून अनियमित घन पदार्थाच्या आकारमानाचे मोजमाप, अतिमहत्त्वाचे शब्द। क्षेत्रफळ वस्तूच्या आकाराने व्यापलेला एकूण पृष्ठभाग, आकारमान कोणत्याही त्रिमितीय घन पदार्थाने व्यापलेली एकूण जागा, नियमित पृष्ठभाग सर्व बाजू आणि आतील कोन समान असतात, अनियमित पृष्ठभाग ज्याला समान बाजू किंवा समान कोन नसतात, मोजपात्र द्रवाचे आकारमान मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण। सुरू करण्यापूर्वी या सत्राचा संकल्पना नकाशा पाहूया। क्षेत्रफळ म्हणजे एखाद्या वस्तूने व्यापलेल्या सपाट पृष्ठभागाच्या व्याप्तीचे मोजमाप। स्क्रीनवर संगणकाच्या पटलावर दाखवलेल्या आकृत्यांचे निरीक्षण करा। प्रत्येक आकृतीमध्ये उभ्या आणि आडव्या रेषा पृष्ठभागाला विशिष्ट संख्येच्या भागांमध्ये लहान चौरस भागांमध्ये विभागतात। तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक आकृतीतील लहान भागांची लांबी आणि रुंदी समान आहे, प्रत्येकी 1 सेंटीमीटर। प्रत्येक भागाचे क्षेत्रफळ 1 चौरस सेंटीमीटर इतके आहे आणि ते चौरस सेमी वर्ग असे लिहिले आहे। येथे दाखवलेल्या दोन्ही आकृत्यांमध्ये आपल्याकडे समान संख्येचे चौरस आहेत। प्रत्येकाचे क्षेत्रफळ 1 सेमी वर्ग किंवा चौरस सेमी आहे आणि त्याचे एकूण क्षेत्रफळ 16 चौरस सेमी आहे। या आकृत्यांचे आकार वेगवेगळे आहेत, परंतु क्षेत्रफळ समान आहेत। पृष्ठभागाचे क्षेत्रफळ मोजण्यासाठी चौरस सेंटीमीटर, सेमी वर्ग किंवा चौरस सेमी हे एक मानक एकक आहे। परिस्थितीच्या गरजेनुसार क्षेत्रफळ मोजण्यासाठी आपण चौरस मीटर, चौरस मिलीमीटर, चौरस फूट इत्यादी वापरतो। नियमित पृष्ठभागाचे क्षेत्रफळ मोजण्यासाठी आपण एक पुठ्ठा घेऊ आणि लांबी 4 सेंटीमीटर आणि रुंदी 2 सेमी असलेल्या आयताच्या आकाराचा तो कापा। दिलेल्या पुठ्ठ्याच्या क्षेत्रफळ मोजण्यासाठी सोयीस्कर एकक चौरस सेमी असेल। यासाठी 1 सेंटीमीटर ग्राफ पेपर घ्या। या ग्राफ पेपरवरील प्रत्येक लहान चौरसाची बाजू 1 सेमी आहे।
या ग्राफ पेपरवरील प्रत्येक लहान चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौरस सेमी आहे. सेंटीमीटर ग्राफ पेपरवर पुठ्ठा ठेवा आणि पेन्सिलच्या मदतीने त्याची बाह्य रेखा काढा. आता पुठ्ठा काढा आणि आकार PQRS म्हणून चिन्हांकित करा. बाह्य रेषेच्या आत चौरसांची संख्या मोजा. चौरसांची संख्या 8 आहे. कार्डबोर्डचे क्षेत्रफळ हे आलेख कागदावर PQRS ने व्यापलेल्या क्षेत्रफळा एवढे आहे. PQRS चे क्षेत्रफळ बरोबर PQRS च्या आत असलेल्या एकक चौरसांचे एकूण क्षेत्रफळ बरोबर 8 गुणिले 1 एकक चौरसांचे क्षेत्रफळ बरोबर 8 गुणिले 1 चौरस सेमी बरोबर 8 चौरस सेमी. अनियमित पृष्ठभागाचे क्षेत्रफळ शोधण्यासाठी एक अनियमित आकाराचे पान घ्या. पान आलेख कागदावर ठेवा. पानाची सीमा पेन्सिलने आलेख कागदावर चिन्हांकित करा. आता आलेख कागदावर पानाची बाह्य रेखा शोधण्यासाठी पान काढा. सीमेच्या आत पूर्ण चौरसांची संख्या कंसात प्रत्येकी 1 चौरस सेमी क्षेत्रफळवाल्या मोजा. सीमेच्या आत अर्ध्या किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या चौरसांची संख्या देखील मोजा. हे पूर्ण चौरसांच्या संख्येत जोडा. सीमेच्या आत चौरसांची ही एकूण संख्या पानाचे क्षेत्रफळ देते. जर सीमेच्या आत n चौरस असतील तर पानाचे क्षेत्रफळ n चौरस सेमी होते. सीमेच्या आत अर्ध्यापेक्षा कमी असलेल्या चौरसांकडे दुर्लक्ष करा. ही प्रक्रिया आपल्याला प्रत्यक्ष क्षेत्रफळाच्या जवळ असलेल्या क्षेत्रफळाचे मूल्य देईल. कंसात अंदाजे क्षेत्रफळ. आकारमान म्हणजे एखाद्या वस्तूने व्यापलेल्या जागेचे मोजमाप. केरोसिन, दूध, तेल, पाणी इत्यादी द्रवांचे आकारमान मोजण्यासाठी आपण मोजपात्र वापरतो. द्रवांचे आकारमान लिटर कंसात ली किंवा मिलीलिटर कंसात मिली मध्ये व्यक्त केले जाते. 1 घन सेंटीमीटर बरोबर 1 मिली. आपण वाळू, चिकणमाती आणि सिमेंटचे तयार मिश्रण इत्यादी सारख्या सैल घन पदार्थांचे आकारमान देखील मोजू शकतो. घन पदार्थांचे आकारमान मोजण्यासाठी आपण एक कृती करूया. 3 सेंटीमीटर लांबी, 2 सेंटीमीटर रुंदी आणि 2 सेंटीमीटर उंचीचा एक कार्डबोर्ड बॉक्स घ्या आणि लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येकी 1 सेमी असे काही समान घन घ्या. बॉक्समध्ये चौकोनी तुकडे ठेवा जेणेकरून एकूण जागा ब्लॉक्सनी व्यापली जाईल. आयताकृती पुठ्ठ्याच्या बॉक्सचे आकारमान त्यात व्यापलेल्या एकूण घनांच्या संख्येइतके असेल. प्रत्येक घनाची लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येकी 1 सेमी असल्याने एका घनाचे आकारमान 1 सेमी गुणिले 1 सेमी गुणिले 1 सेमी आहे. कंसात 1 सेमी ते 1 सेमी ते 1 सेमी
कंस पूर्ण बरोबर 1 घन सेमी, जे 1 घन सेंटीमीटर म्हणून ओळखले जाते आणि 1 सेमी असे लिहिले जाते. घन सेंटीमीटर हे घन पदार्थाचे आकारमान मोजण्यासाठी एक प्रमाणित एकक आहे. म्हणून आयताकृती पुठ्ठ्याच्या बॉक्सचे आकारमान बरोबर 12 गुणिले 1 सेंटीमीटर घन बरोबर 12 सेंटीमीटर घन. तथापि जर आपण लांबी, रुंदी आणि उंचीचा गुणाकार केला तर ते 3 सेमी गुणिले 2 सेमी गुणिले 2 सेमी बरोबर 12 सेंटीमीटर घन होईल. म्हणून आपण असे म्हणू शकतो की बॉक्सचे आकारमान बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. अनियमित घन पदार्थाचे आकारमान मोजण्यासाठी एक कृती करूया. एक मोजपात्र घ्या आणि त्याच्या जवळजवळ अर्धा भाग पाण्याने भरा. पाण्याचे आकारमान नोंदवा. समजा ते A मिली आहे असे गृहीत धरूया. आता एक लहान अनियमित घन पदार्थ कंसात दगड एका बारीक कापसाच्या धाग्याने बांधा. घन पदार्थ सिलेंडरमधील पाण्यात हळूवारपणे टाका जेणेकरून ते पूर्णपणे पाण्यात बुडून जाईल. तुम्हाला दिसेल की दगड त्याच्या स्वतःच्या आकारमाना इतके पाणी विस्थापित करत असताना मोजपात्रामधील पाण्याची पातळी वाढते. पाण्याचे नवीन आकारमान नोंदवा. ते B मिली आहे असे गृहीत धरूया. आता दगडाचे आकारमान दुसऱ्या आकारमान आणि पहिल्या आकारमानातील फरक असेल, म्हणजेच दगडाचे आकारमान बरोबर B वजा A सेंटीमीटर घन. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी. क्षेत्रफळ म्हणजे एखाद्या वस्तूने व्यापलेल्या सपाट पृष्ठभागाच्या व्याप्तीचे मोजमाप. चौरस सेंटीमीटर सेंटीमीटर वर्ग हे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ मोजण्यासाठी एक प्रमाणित एकक आहे. आकारमान हे एखाद्या वस्तूने व्यापलेल्या जागेच्या व्याप्तीचे मोजमाप आहे. द्रव पदार्थांचे आकारमान मोजण्यासाठी आपण मोजपात्र वापरतो. द्रव पदार्थाचे आकारमान लिटर किंवा मिलीलीटरमध्ये मोजले जाते. 1 सेंटीमीटर घन बरोबर 1 मिली. घन सेंटीमीटर हे घन पदार्थाचे आकारमान मोजण्यासाठी एक प्रमाणित एकक आहे. बॉक्सचे आकारमान बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची.